नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत लहान मुलांच्या डब्यासाठी अतिशय झटपट तयार होणारे पौष्टिक असे रव्याचे आप्पे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आप्पे बनवण्यासाठी बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी रवा घेतलेला आहे. या ठिकाणी मी जाडसर असा रवा वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. 1 वाटी रव्यासाठी बरोबर आपल्याला या ठिकाणी अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे. दही या ठिकाणी आपल्याला ताजंच वापरायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. रवा आणि दही जे आहे ते एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आता हे बॅटर जे आहे ते आपल्याला छान असं तयार करून घ्यायचं आहे. आप्पे बनवण्यासाठी एकदाच पाणी आपल्याला टाकायचं नाही. अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर जे आहे ते आपण या ठिकाणी तयार करून घेत आहोत. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. हे मिश्रण साधारणतः आपल्याला 4 ते 5 मिनिट एकाच दिशेने चमचा फिरवत छान असं फेटून घ्यायचं आहे. मिश्रण जर व्यवस्थित फेटून घेतलं तर आप्पे जे आहे ते छान असे हलके जाळीदार तयार होतात. तयार करून घेतलेलं मिश्रण आता आपण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया. म्हणजे 10 मिनिटामध्ये रवा जो आहे तो छान असा फुलला जातो. या ठिकाणी मी एक कांदा, टमाटर, हिरवी मिरची आणि गाजर किसून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे सर्व भाज्या जे आहेत ते आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तशाच वापरू शकता, पण परतून घेतल्यामुळे आप्पे जे आहे ते छान असे तयार होतात. त्यामुळे या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि कट करून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहेत. ह्या भाज्या आता आपल्याला मीडियम फ्लेमवर छान अशा सतत मिक्स करत परतून घ्यायच्या आहेत. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत या भाज्या आपण परतून घेणार आहोत. जास्तही आपल्याला करपून घ्यायच्या नाहीत. अगदी थोड्याशा 4 ते 5 मिनिट या भाज्या मी परतून घेत आहे. थोडा वेळ झाला की लगेच आपल्याला काढून थंड करून घ्यायच्या आहेत भाज्या. तोपर्यंत आपलं बॅटर जे आहे ते छान असं तयार झालेलं आहे. रवा छान असा फुललेला आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. आता आपण या ठिकाणी ज्या भाज्या परतून घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. रव्यामध्ये सर्व भाज्या टाकून घेतल्याच्या नंतर आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व भाज्या आणि रव्याचं मिश्रण जे आहे ते एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे आप्पे बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं बॅटर जे आहे ते आपलं तयार होतं. आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया. मी या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ जे आहे चेक करून टाकायचं आहे. सर्वात शेवटी आपल्याला ज्यावेळेस आप्पे बनवायचे आहेत त्यावेळेस त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी इनो टाकून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 1 इनोची पुडी टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण आप्पे बनवून घेऊया. आपलं बॅटर तयार झालेलं आहे. त्यासाठी मी आप्पे पात्र ठेवून त्यामध्ये तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं बॅटर टाकून एकदम छान असे आप्पे जे आहे ते तयार करून घ्यायचे आहेत. पूर्ण बॅटर आप्पे पात्रामध्ये टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला मीडियम गॅसवर झाकण ठेवून आप्पे जे आहे ते 4 ते 5 मिनिट एका बाजूने छान असे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. एका बाजूने आप्पे छान असे भाजून झाले की ते लगेच पलटले जातात. तसेच आपल्याला दुसऱ्या बाजूनेही 4 ते 5 मिनिट आप्पे जे आहेत ते छान असे भाजून घ्यायचे आहेत. जास्तही तेलाचा वापर करायचा नाही. अगदी थोडंसं तेल टाकून आपण आप्पेचं बॅटर टाकून घेतलं होतं. वरतून परत आणखी आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आप्पे जे आहेत ते छान असे भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने खरपूस असे. अशा पद्धतीने अतिशय झटपट असे खमंग आणि चवदार असे आपले पौष्टिक रव्याचे आप्पे या ठिकाणी तयार झालेले आहेत. एकदम जाळीदार असे स्पॉन्जी आप्पे तयार होतात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. अगदी झटपट सकाळच्या घाई गडबडीमध्ये 10 ते 15 मिनिटात हे आप्पे बनवून तयार होतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी वेळेस नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.